प्रिव्हियस पिरियड काल आपण काय पाहिलं तर महत्त्वाचा असा भाग एअर पोल्युशन, वाटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन विच आर द मेन कंपोनंट्स. आफ्टर देन व्हॉट आर द रेमेडीज अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट. एवढे घटक आपण पाहिलं होतं आणि आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहे, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय होतो? जैवविविधता. तर त्याचा आणि या एन्व्हायरमेंटलची काय संबंध आहे? सरळ सरळ काय लक्षात येतं, इफ देर इज अ बायोडायव्हर्सिटी, जर या एन्व्हायरमेंटमध्ये काय असेल, बायोडायव्हर्सिटी असेल म्हणजे जैवविविधता असेल, म्हणजेच काय असणार आहे, आपण एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करू शकतो. कॉन्झर्व म्हणजे जतन. एन्व्हायरमेंट कधी जतन होणार आहे? जतन म्हणजेच काय, ऑल लिव्हिंग थिंग्स आर अवेलेबल इन दिस एन्व्हायरमेंट. सगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती जर या एन्व्हायरमेंटमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणे असे म्हणतो. जर त्यांचे स्पेसिस हळूहळू नष्ट होत गेले तर आपण एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व केल्यासारखं होईल का? अजिबात नाही. सो एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन म्हणजे बघणार आहे. त्या अगोदर एक गोष्ट आहे इथं, अ बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. आपण बघूया 1-2 मिनिटासाठी. तर धिस इज अबाउट वन पर्सन, कॉमन मॅन फ्रॉम इंडिया इन आसाम, अँड नेम ऑफ दॅट जंगल इज कोकिळामुख जंगल इन जोरहाट डिस्ट्रिक्ट. जोरहाट डिस्ट्रिक्टमध्ये आसामच्या राज्यामध्ये जाधव मलई पेयांग म्हणून एक माणूस आहे. अतिशय साधा कष्टकरी माणूस आहे. जाधव मलई पेयांग हायली कॅपेबल पर्सन इन विच वन नॉमॅडिक ट्राईब ऑफ आसाम. नॉमॅडिक ट्राईब NT म्हणतो आपण त्याला, NT ST ची कॅटेगरी आहेत ना, त्यापैकी तो नॉमॅडिक ट्राईब आदिवासी भागातील तो एक माणूस आहे. आणि काय त्याच्याबद्दल आहे, 1963 साली ते जन्म झालेलं आहे, 1963. ही वॉज अ वर्कर आहेत ते. काय झालं नेमकं माहिती आहे का, लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड बिकॉज ऑफ फ्लड इन द ब्रह्मपुत्रा रिव्हर. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये प्रचंड प्रमाणात फ्लड आल्यामुळे तिथले जे बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण ते कमी झालं, म्हणजे स्नेकची संख्या कमी झाली, स्नेक मारले गेले. मग स्नेक कमी झाले म्हणजेच बायोडायव्हर्सिटी किंवा फूड चेनवर त्याचा काय झाला, ॲडव्हर्स इफेक्ट झाला. मग तिथल्या लोकांनी काय ठरवलं, टू प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलई पेलांग प्लांटेड 20 बांबू प्लांटलेड्स. त्यांनी बांबूची झाडं लावण्यास सुरुवात केली. आणि त्याच वेळी इन 1979 साली सोशल फॉरेस्ट्री म्हणतो आपण त्याला, लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट, जे वनीकरण विभागाचे अधिकारी असतात, त्यांनी एक काम सुरू केलं. काय, देर इज अ सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट. अफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण. अशा पद्धतीने 200 हेक्टरमध्ये वनीकरणाचा त्यांनी प्रयोग केला. म्हणजे जे उजाड जंगल जागा होती तिथं काय लावायचं, वनस्पती लावायचे, म्हणजे जंगल तयार करण्याचा एक प्रोजेक्ट होता. अँड ही इज वन ऑफ अ वर्कर. त्यामध्ये तो एक काय होता, वर्कर म्हणून काम करत होता. अँड आफ्टर कंप्लेशन ऑफ दॅट वर्क, त्यांचं काम झालं, ते लोक गेले. स्टील द मोलाई कंटिन्युइंग द प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कंप्लेशन ऑफ द प्रोजेक्ट झालं तरी सुद्धा तो थांबला नाही. तसंच दररोज झाडं लावत गेला. अँड बिकॉज ऑफ हिज कंटिन्युअस वर्क, बघा त्याच्या एकट्याच्या कामामुळं, एकटाच फक्त, बिकॉज ऑफ हिज कंटिन्युअस वर्क व्हॉट हॅपन नाउ डेज, तिथे काय आहे, टोटल द फॉरेस्ट कवर ओव्हर 1360 एकर एरिया. तिथे एकाच माणसामुळं 1360 एकर एरियामध्ये आता जंगल आहे. बघा, एका माणसामुळं. म्हणून तरी त्याला काय दिलेलं, भारत सरकारने द प्रेस्टिजियस अवॉर्ड हॅज बीन अवॉर्डेड, दॅट इज अवॉर्डेड विथ प्रेस्टिजियस पद्मश्री टू हिम. त्याला पद्मश्री अवॉर्डने घोषित केलेलं आहे. अँड असंच आता त्या जंगलाला मोलई जंगल असं म्हटलं जातं, बिकॉज ऑफ हिज कॉन्ट्रीब्युशन. त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे त्याला मोलई जंगल म्हणतात. आणि त्यामुळंच एक वाक्य आहे इथं, काय बघा, मेनी पीपल कम टुगेदर, आपण सगळे एकत्र येतो, मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. जंगल नष्ट करण्यासाठी अनेक लोक तर एकत्र येतात, जंगल नष्ट करतात. कसं, सगळे लाकडं वगैरे सगळं काढून टाकतात, आग लावतात. So many people come together to destroy the jungle, means forest, but a single person if determined, determine हा शब्द महत्त्वाचा आहे. डिटर्मिनेशन म्हणजे ठरवलं तर,
इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. जर आपल्या मनात इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. म्हणजेच काय, त्यांनी जंगल बनवलं असं अ बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. याच्याबद्दल येऊ शकतं का नाही डाऊट आहे पेपरसाठी, पण ही माहिती आहे. आता सध्याच्या ड्रॉपमध्ये, हे ड्रॉपमध्ये नाही आहे पण येऊ शकेल कदाचित. लक्षात घ्या, मोलई जंगल असं म्हटलं जातं. नाव बघा, त्यांनी कशासाठी मदत केली, एन्व्हायरमेंटलला कॉन्झर्व करण्यासाठी त्याचा हेल्प झालेला आहे. ओके, तर आपण त्यानंतर आज बघतोय एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटीमध्ये काय बघायचं आहे. स्पेशली यू नो धिस अर्थ इज कंटेन्स ह्यूज डायव्हर्सिटी. आपल्या या जगामध्ये प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी आहे का नाही. फक्त आपणच आहोत का. देर आर ॲनिमल्स, प्लॅन्ट्स अदर दॅन ह्युमन बिईंग. आपल्याला सोडून कितीतरी प्राणी, कितीतरी वनस्पती आपण पाहतो. तुम्ही डिस्कवरी चॅनलवर पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं, कसले कसले प्राणी तिथे दिसतात, आपण ते कधीच पाहिलं नाही. तर भयानक असे डायव्हर्सिटी आहे. अँड आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. इट कन्सिस्टेड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स. अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेतच. बट वी आर नॉट एबल टू सी सम स्पेसिफिक अनिमल्स अबाउट विच हॅड बीन लिसनड फ्रॉम अर्लियर जनरेशन. अँड हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. काही स्पेसिस नष्ट होत गेलेले आहेत. आपण फक्त कानावर पडतं हे होते. डायनासोर आपण पाहिलंच नाही. का ते नष्ट झालं, का नष्ट झालं. आय थिंक फिटेस्ट आर सर्वाईव्ह या नियमाप्रमाणे तो फिट नव्हता एन्व्हायरमेंटला. एन्व्हायरमेंटला फिट नसणे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे काय एन्व्हायरमेंटला सुटेबल असे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आलेले नसतात. त्यामुळे ते, आणि आत्ता सध्या मात्र आपण आर्टिफिशियली निर्माण करतोय. काय, प्राणी आणि वनस्पतीचा दोष नाहीच आहे. आपण जर जंगल तोडलं मग ते फिट आहे का एन्व्हायरमेंटसाठी. नाही आहे. एन्व्हायरमेंटसाठी फिट नाही म्हणजे त्या प्राणी आणि वनस्पतीसाठी फिट नाही. इट इज नॉट अ सुटेबल कंडिशन फॉर दॅट अनिमल्स अँड प्लांट्स. डेफिनेटली दे आर ड्विंडल, मीन्स देअर नंबर इज डिक्रीजेस डे बाय डे. ज्यांच्यासाठी घर म्हणून आहे जंगल, ते जंगल नष्ट केलं मग ते सैरे बहिरे इकडे तिकडे पळणार. मग त्यांना आपणच पकडणार, मारणार, त्यांच्या हल्ल्यात आपण जखमी होणार आणि काही दिवसांनी त्यांचा अधिवास हळूहळू हॅबिटेट काय होणार आहे, कमी होणार आहे. सो वी आर द रिस्पॉन्सिबल. म्हणून तर कोण रिस्पॉन्सिबल आहे, ह्युमन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला डिस्ट्रक्ट करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, आपणच आहे. आता त्यामध्ये कुठल्या प्रकारचे डायव्हर्सिटी आढळतं. इट कंटेन्स मेनली 3 टाइप्स. 3 प्रकारचे डायव्हर्सिटी आढळतं. पहिला डायव्हर्सिटी आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक याचा अर्थ लक्षात आलं. जेनेटिक म्हणजे काय, जनुकीय, जीन्स म्हणतो आपण. जनुकीय विविधता. व्हॉट इट कंटेन्स. इन केस ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस इज जेनेटिक डायव्हर्सिटी. आता आपल्यामध्ये सुद्धा जेनेटिक डायव्हर्सिटी आढळते. म्हणून तर आपण एकसारखे दिसत नाही. बिकॉज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन जेनेटिक डायव्हर्सिटी इज ऑकर्स. आपण असेक्शुअल, सेक्शुअल शिकलोय. एक महत्त्वाचा डिफरन्स आहे बघा. काय आहे, इन केस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज नो जेनेटिक डायव्हर्सिटी. ड्यू टू दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स आर लुक सिमिलर ऑर आयडेंटिकल टू इच अदर. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बिकॉज ऑफ 2 पॅरेंट्स जेनेटिक डायव्हर्सिटी ऑकर्स. आपल्यामध्ये मात्र जेनेटिक डायव्हर्सिटी आढळते. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी हे एक चांगलं आहे. त्यामुळंच काय घडतं, डायव्हर्सिटी निर्माण होते जेनेटिकमुळं. जेनेटिक जनुकीय बदलामुळेच डायव्हर्सिटी किंवा तो पर्टिक्युलर स्पेसिस मेंटेन होण्यास कारणीभूत आहे. लक्षात घ्या. त्यामध्ये काय येतं, ईच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. आत्ताच ते सांगितलं तुम्हाला मी. प्रत्येक ह्युमन बिईंग हा दुसऱ्यासारखा नाही. त्यांच्यामध्ये काही ना काही बदल आहे. स्ट्रक्चर सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, पण शरीराची ठेवण, दिसणे, हाईट, त्यानंतर डोळ्याची रचना सगळेच चेंजेस आहेत. मीन्स जेनेटिक डायव्हर्सिटी आहे. त्याचबरोबर दुसरं आहे, त्याला म्हटलं जातं स्पेसिस डायव्हर्सिटी. दुसरं कुठलं आहे, स्पेसिस. जेनेटिक नंतर स्पेसिस. स्पेसिस म्हणजे कुठलं, होमोसेपियन हा एक स्पेसिस आहे. बरोबर आहे. लिओ पॅन्थेरा, बरोबर आहे. म्हणजेच हे वाघ, सिंह यांचे स्पेसिस वेगळे आहेत. ईच अँड एव्हरी ॲनिमल्स हॅव अ डिफरंट स्पेसिस, राईट. सो इन स्पेसिस व्हॉट हॅपन, इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर्स इन द नेचर. इनन्युमरेबल, असंख्य हजारो असे स्पेसिस आपल्या जगात आहेत.
ह्युमन्स सोडून असे नावंसुद्धा घेणार नाही तेवढे स्पेसिस या जगामध्ये, इनन्युमरेबल स्पेसिस असं म्हटलेलं आहे. अँड धिस इज कॉल्ड अ स्पेसिस डायव्हर्सिटी. त्यालाच आपण स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणतो. फक्त ह्युमन आहेत का, किंवा वाघ आहेत, सिंह आहेत, एवढेच आहेत का? एवढे प्राणी आजूबाजूला आहेत, एवढे वनस्पती आजूबाजूला आहेत की त्याला आपण इनन्युमरेबल स्पेसिस म्हणतो. आणि हे आहे म्हणून तरी आपण काय म्हणतो, डायव्हर्सिटी मेंटेन होतोय. विविधतेतून एकता आपलं देशाचं नाव आहे बघा. आपल्या देशामध्ये विविधता आहे. विविधता कशाच्या बाबतीत आहे? निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आहेच आहे, जाती धर्मामध्ये सुद्धा विविधता आहे. तरीसुद्धा आपण गुण्या गोविंदाने राहतो का नाही? मीन्स स्पेसिस डायव्हर्सिटी हे आपल्या देशाचं आहे. इथंच तुम्ही गेला तर, एका बाजूला गेला तर राजस्थानसारखा वाळवंट आहे, बरोबर आहे, प्रचंड उष्णता, देर इज लॉट ऑफ टेम्परेचर, ह्यूज टेम्परेचर. अँड इफ यू गो टू विच वन, काश्मीर, देर इज अ ट्रिमेंडस कूल. म्हणजेच काय आहे तिथं, अति थंडपणा आहे. आणि राजस्थानात गेला तर अति उकाड आहे. हे दोन्ही काय झाले, डायव्हर्सिटीचेच प्रकार आहेत, बरोबर आहे. म्हणजेच आपल्या देशामध्येच कितीतरी असे प्रकार आहेत. उष्ण आहे, थंड आहे, सगळ्या प्रकारचे डायव्हर्सिटी तुम्हाला आढळतं. सो धिस इज अ सेकंड पॉईंट. पहिलं झालं जेनेटिक डायव्हर्सिटी. सिम्पली जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय सांगणार, वन ऑर्गॅनिझम इज डिफरंट टू अदर ऑर्गॅनिझम. पहिला सजीव हा दुसऱ्यापेक्षा अजिबात एकसारखा नसतो, तो वेगळा असतो. दुसरं सांगितलं स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस, आपण एक स्पेसिसच आहोत. आपली संख्या किती आहे जगामध्ये, सगळे मिळून एकच स्पेसिस. लक्षात घ्या, ह्युमन म्हटलं जगामध्ये आपली लोकसंख्या ऑलमोस्ट आता 800 करोड आहे, 800 करोड आहे. ते सगळे एकामध्येच येतात. दे आर ओनली वन स्पेसिस. ओके, सो असे असंख्य स्पेसिस आहेत. जवळपास कितीतरी करोड स्पेसिस प्लॅन्टचे आहेत, कितीतरी करोड स्पेसिस हे अनिमलचे आहेत. सो दिस इज अ स्पेसिस डायव्हर्सिटी. आणि तिसरा आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. तिसरा प्रकार कुठला आहे, इकोसिस्टीम. ऑलरेडी आपल्याला माहीत आहे इकोसिस्टीम कशाला म्हटलंय, बायोटिक अँड अबायोटिक अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. अँड अ स्मॉल पॉन्ड इज वन ऑफ द इकोसिस्टीम. एक छोटंसं डबकं सुद्धा इकोसिस्टीम आहे. पावसाळ्याच्या बघा तुम्ही साईडला, तुमच्या घराच्या साईडला सुद्धा डबकं असतं. तुम्ही जर निरीक्षण केला तर पहा तिथं काय, ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला तिथं स्मॉल फ्रॉग दिसतात. भरपूर काय स्पायरोगार वगैरे दिसणार नाही, पण त्यांचं अस्तित्व तिथं असतं इनव्हिजिबलमध्ये. कारण की आपल्याला ते कंपाऊंड मायक्रोस्कोपशिवाय पाहता येत नाहीत. म्हणजेच आता तिथं काय आले, ऑर्गॅनिक म्हणजेच काय, लिव्हिंग थिंग्स आले. त्याच्यासोबती काय असतं बघा, तिथं पाणी आहे, घाण पाणी असतं, न्यूट्रिशनल मटेरियल असतात. सो इट इज वन ऑफ द इकोसिस्टीम. सो देर आर अ लार्ज नंबर ऑफ इकोसिस्टीम कंटेन्स इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये प्रचंड प्रमाणात इकोसिस्टीम्स आहेत. त्यामध्ये इकोसिस्टीममध्ये कोण कोण असतं, प्लॅन्ट आहे, ॲनिमल्स, देअर हॅबिटट अँड चेंजिंग द इन्व्हायरमेंट. हॅबिटट म्हणजे अर्थ काय, अधिवास. अधिवास म्हणजे काय, अधिवास याचा अर्थ राहण्याची जागा. आपली राहण्याची जागा काय आहे सांगा भाऊ, आपलं घर आहे, बरोबर आहे. तसं इतर प्राण्यांचा अधिवास प्रत्येकाचं वेगळा आहे, बरोबर आहे. गटारमध्ये सुद्धा काही आदिवासी प्राणी असतात का नाही तिथं, म्हणजे त्यांचं त्या हॅबिटट आहे. सो हॅबिटट, प्लॅन्ट्स सगळे मिळूनच इकोसिस्टीम तयार होतं. इकोसिस्टीम म्हणजे काय, प्लॅन्ट्स आहे, ॲनिमल्स आहे, हॅबिटट अँड चेंजिंग द इन्व्हायरमेंट. जसं जसं वातावरण बदलतं त्याप्रमाणे त्यांच्यात बदल होत असतो. ऑल दीज. आणि ह्याच्याबरोबरच अजून सम कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मायक्रोब्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, हे सगळेचे सगळे त्याच्यामध्ये येतात. आणि इकोसिस्टीम आर ऑल्सो 2 टाईप्स. त्याचेसुद्धा 2 प्रकार आहेत परत. एक नॅचरल आहे, एक आर्टिफिशियल. नैसर्गिक आहे आणि कृत्रिमरित्या सुद्धा इकोसिस्टीम तयार करता येतं. सो महत्त्वाचे 3 गोष्टी लक्षात घ्या. इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनमध्ये 3 महत्त्वाचे फॅक्टर महत्त्वाचे. ते काय, जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरं सांगितलं स्पेसिस डायव्हर्सिटी, आणि तिसरं आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आणि या इन्व्हायरमेंटला डायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी काही घटक आहेत आपल्या देशामध्ये. त्याला नाव आहे सॅक्रेड ग्रोज म्हणतात. त्याला काय म्हणायचं, सॅक्रेड ग्रोज. मराठीमध्ये ह्याला देवराई म्हटलं जातं, देवराई. असे काही जंगलं आहेत, तिथं आपण काय केलं, मंदिर वगैरे स्थापन केलं आहे, त्याच्यासोबती जंगल असतं, बरोबर आहे. असे जंगलामुळे सुद्धा बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते. आता सह्याद्रीचा घाट वगैरे बघा तुम्ही, तिथे सगळे काय आहेत, देवराईचं आहे. देवराई म्हणजे जंगल. आणि हे नेम ऑफ गॉड असं म्हटलं जातं त्याला. देवाच्या नावाने हा जंगल आहे, बरोबर आहे.
असे आपल्या महाराष्ट्रात मोर दॅन 13,000 सॅक्रेड गोज रिपोर्टेड इन इंडिया. आपल्या देशामध्ये असे 13,000 सॅक्रेड ग्रोव्ज आहेत. लक्षात घ्या किती देवराई आहेत, 13,000. म्हणजे मोठमोठी जी देवस्थानं आहेत बघा, श्रीशैलम म्हटलं समजा, तर त्याचे जे जंगल आहे ते जंगल ते देवाच्या नावावर आहे. म्हणजे सॅक्रेड गोज याचाच अर्थ काय, द नेम ऑफ द गॉड कन्सिडर्ड टू बी द सॅक्रेड ग्रोज आणि दीज आर फॅक्ट ऑफ सँक्च्युरीज. एक प्रकारचे अभयारण्यच आहेत आणि ते असल्यामुळं काय झालं, ह्याला आपण असंच का नाव दिलं, देवाच्या नावावर असलं तर आपण काही करत नाही, घाबरतो. बघा कुठे कुठे आता तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात असता, अजून जात नाही तुम्ही पण पाहतो मी, असे हे कॉर्नर असतात बघा, त्या कॉर्नरला छोटे छोटे देवांचे फोटो लावले जातात. का, आपल्या लोकांची स्टाईल आहे पिचकाऱ्या मारणे, अक्षरशः घाण करून टाकतात. ते देव म्हटलं ना, अरे रे देव आहे चला थुंकायचं नाही म्हणून तिथं ते लावलेले आहेत. बघा अशी परिस्थिती आपल्या देशाची. देवाच्या नावावर भरपूर खपलं जातं आपल्या देशामध्ये. सो सॅक्रेड ग्रोज हे चांगली संकल्पना आहे. उलट दिस इज अ नेम ऑफ द गॉड अँड देर आर टोटल 13,000 सॅक्रेड गोज रिपोर्टेड इन इंडिया अँड इन महाराष्ट्रामध्ये दिलं नाही, तुम्ही शोधा. मेक अ लिस्ट अँड व्हिजिट विथ युअर टीचर्स. सह्याद्रीचे कडे पर्वत आहे सगळे तिथं आहे, सॅक्रेड ग्रोव्ज आहेत भरपूर प्रमाणात. तर ह्याच्यामुळं काय फायदा झाला, देवाच्या नावावर असल्यामुळं त्याला कोणी हात लावलं नाही. जंगल वाढलेलं आहे आणि जंगल वाढणं म्हणजेच काय वाढलं, बायोडायव्हर्सिटी वाढली. सरळ आहे त्याच्यात, बायोडायव्हर्सिटी वाढलं, निसर्ग वाढवणे. निसर्ग वाढला तर आपण चांगलं राहतो. मेंटेन द नेचर, बॅलन्स ऑफ द नेचर करता येतं. तर त्यानंतर इथे 4 पिक्चर्स आहेत. आता मला काय पिक्चर्स काढता येणार नाही, मी तुम्हाला फक्त दाखवतो, फार लहान आहेत. सिम्बॉल आर गिव्हन बिलो, यू हॅव टू मेन्शन देअर फंक्शन किंवा ते कशा संदर्भात आहेत. एक सायकल आहे, बायसिकल माहिती आहे सगळ्या. बायसिकलचा फायदा कशासाठी आहे आता सध्याच्या इन्व्हायरमेंटसाठी, याचा अर्थ काय होतो, व्हॉट इज मीन बाय बायसिकल. बायसिकलमुळं काय आपण इंडिकेट करू शकतो. येस, हां, पोल्युशन होऊ शकत नाही, म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला, पोल्युशन फ्री. तर हे काय आहे, बायसिकलचा वापर आपण कशासाठी करतोय, पोल्युशन फ्रीसाठी. मीन्स रिड्यूस द पोल्युशन. ह्याच्यावरनं काय इंडिकेट करता येतं, पोल्युशन रिड्यूस करता येतं. दुसरं एक आहे बटन, बस खाली असा एक स्विच दाखवलेला आहे. स्विच दाखवलं आणि इकडं त्याला पान दाखवले, असं पान. हां, आपण काय इंडिकेट करू शकतो, ह्याचा अर्थ काय, सेव्ह फ्युअल. बरोबर आहे, सेव्ह फ्युअल करता येतं आपल्याला ह्याच्या सहाय्याने. कसं, आता पेट्रोल डिझेल जे वापरतो त्याच्यावर आपण इलेक्ट्रिकल सायकल आलेले आहेत, आता इलेक्ट्रिकल बायसिकल आलेले आहेत. तर इलेक्ट्रिसिटीचा वापर केला म्हणजे सोलार एनर्जी वगैरे, तर आपण काय करतो, फ्युअल सेव्ह करू शकतो. त्यानंतर हँडमध्ये काय दाखवलं, ड्रॉप ऑफ वॉटर. हां, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. हे काय घेतो मी मुद्दाम, हे पेपरला येतात. पेपरला 3 मार्काला येतात. काय देतात, 3 असे डायग्राम देतात. व्हॉट इट इंडिकेट्स, तुम्हाला फक्त त्याचं मिनिंग सांगायचं असतं, कशाचा काय अर्थ होतो एवढंच आहे. आणि अजून एक आहे, डस्टबिनमध्ये काहीतरी टाकतो येतो, डस्टबिन. हां, येस, यूज डस्टबिन म्हणता येतं. किंवा अजून काय करता येतं, क्लीन अवर इन्व्हायरमेंटला आपल्याला क्लीन करता येतं, असं आपण त्याला नोटिफिकेशन देऊ शकतो. लक्षात आलं. आणि आपल्याला कॉन्झर्व करायचं आहे बायोडायव्हर्सिटी. काल सांगितलं मी काय काय करायचं होतं त्याच्यामध्ये, प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस. रेअर स्पेसिसला प्रोटेक्ट करणे. रेअर स्पेसिसला प्रोटेक्ट करणे म्हणजे काय करायचं, आपल्या घरी घेऊन जायचं का त्याला, नाही आहे. मग त्यासाठी मेकिंग द सँक्च्युरीज, त्यांच्यासाठी सँक्च्युरीची निर्मिती करणे. त्याचबरोबर अजून काय करता येतं, रेअर स्पेसिससाठी अभयारण्य. अजून त्याचबरोबर इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स तयार केलं तर तिथं ते व्यवस्थित सुरक्षित राहतात. त्याचबरोबर कॉन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, आपल्या सगळ्या प्लांट्स अँड ॲनिमल्सला कॉन्झर्व करणे म्हणजे त्यांना न मारणे. आपण काय करतो, साप घरी आला तर ठार मारतो, मारायचं नाही. आपण घाबरतोय, सर्पमित्र आहेतच, त्यांनाच बोलवायचं स्ट्रिक्टली. ते काय आपले चावण्यासाठी किंवा आपला शोध घेण्यासाठी प्रतिशोध असं काय नसतं त्यांचं, ते चाललेले असतात. त्यांना जसं रस्ता मिळतो तसं चाललेलं असतात, ती योगायोगाने घरात येतात. मग आपल्याला काय वाटतं, अरे आमच्यावर ढूक धरलं, काहीतरी मुद्दाम करतोय. नाही, असं काय नाही आहे. त्यांना सर्पमित्रांना, हां, अशी कंडिशन आहे, नाईलाज असेल, पर्यायचं नसेल तर तिथं ठीक आहे, पण जिथं शक्य आहे ते त्यांना न मारता, इजा न करता सर्पमित्र घेऊन त्याला कुठे सोडतात, त्यांच्या अधिवास, त्यांच्या ओरिजिनल हॅबिटेटमध्ये सोडतात. त्यांना जंगलामध्ये राहायला पाहिजे. ते ॲक्च्युली आता वरचा भागचं जंगलच होता पूर्वी, तिथंपर्यंत जंगल होता म्हणे. ही शाळा असताना एक जवळपास 40-50 वर्षापूर्वी
म्हणजे 80पर्यंत वगैरे इकडे कोणीही फिरकत नव्हते घाबरून म्हणे की ह्या बाजूला. आता जवळपास इकडचं 10,000 लोकसंख्या आहे. त्यांच्या जागी आपण घर बांधलोय, अतिक्रमण आपण केलंय, बरोबर आहे. त्यांच्या जागेत आपण शिरल्यानंतर ते येणारच तिथे कुठेही. आणि अजूनसुद्धा शेती आहे त्याच्यामध्ये आपण घर बांधलं आहे, मग त्यांच्या शेतात ते येणारच आहेत, चुकीचं काहीच नाही, असणारच आहेत. सो हे आपण अतिक्रमण करत आलो आहे म्हणून तरी डायव्हर्सिटी कमी होत गेलेली आहे. सो कन्झर्व करणे गरजेचं आहे त्यांना. तर अशा रीतीने आपल्याला हे सगळे डायव्हर्सिटी कन्झर्व करता येतात. आणि आत्ताच तुम्ही काय केला, स्टिक हिअर अ सिम्बॉल नोन टू यू. हे जे सिम्बॉल होते त्याचं मिनिंग तुम्ही नीट लिहा, परत जाऊन बघा, ठीक आहे. तर ह्यानंतर काही ऑर्गनायझेशन आहेत, हे ड्रॉप आहे, मी काय सांगणार नाही, ओव्हरऑल सांगतो. जगामध्ये काही ऑर्गनायझेशन आहे, संघटना, NGOज म्हणतो आपण, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं म्हणतो. अशी एक लिस्ट आहे भली मोठी. इट्स बिलॉंग्स टू इंडिया ॲज वेल ॲज एंटायर वर्ल्ड. जगातील काही त्याच्यामध्ये आहेत आणि काही भारतातील सुद्धा आहेत. तर ते वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये आहेत, काही पुण्याला आहेत. तर पुण्याला इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन आणि एक ग्रीन पीस म्हणून एक संघटना आहे. ती जगाच्या 25 देशामध्ये सध्या कार्यरत आहे. कशासाठी कार्यरत करतं माहिती आहे का, टू नेचरला काय करणं, कॉन्झर्व करणे, हा त्यांचा उद्देश असतो, बरोबर आहे. ग्रीन म्हणजेच काय, सगळीकडे इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी मदत करता. NGOज असतात ना, त्यांचा काही उद्देश नसतो, फक्त आपलं निसर्ग व्यवस्थित ठेवावं असा त्याचा मागचा उद्देश आहे. तर ते एक लिस्ट आहे, तो ड्रॉपड आहे पेपर्स.